ॲज सून ॲज म्हणजेच जसेच त्यावेळेला. जेव्हा दोन घटना एकाच वेळेला घडतात त्यावेळी ॲज सून ॲज वापर. काही उदाहरणं पाहूया. ॲज सून ॲज आय फिनिश माय वर्क आय वेंट होम. जसे मी माझे काम संपवले त्यावेळेला मी घरी गेलो. ॲज सून ॲज शी सॉ मी शी स्टार्टेड क्राईंग. जसे ज्या वेळेला तिने मला पाहिले तिने रडायला सुरुवात केली. आता सपोज टू काही काम तुम्ही करावे अशी अपेक्षा आहे किंवा केले पाहिजे तेव्हा सपोज टू चा वापर करतो. वाक्यरचना पहा. करता त्यानंतर ॲम किंवा इज किंवा आर त्यानंतर सपोज टू क्रिया पहिले रूप त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती म्हणजेच इन्फॉर्मेशन. यू आर सपोज टू कम्प्लीट दिस वर्क टुडे. तुम्ही हे काम आज पूर्ण करण्याची अपेक्षा आहे किंवा केले पाहिजे. विजय इज सपोज टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. विजयने हा प्रॉब्लेम सोडवण्याची अपेक्षा आहे. दे वेअर सपोज टू कलेक्ट 1,00,000 रुपीज. त्या लोकांनी 1,00,000 रुपये गोळा करण्याची अपेक्षा होती. कुडचा उपयोग विनंती करायला, सूचना द्यायला, नम्रपणे बोलायला करतात. कुड यू ओपन द डोअर. तुम्ही दरवाजा उघडू शकाल का. आय कुड गिव्ह 10,000 रुपीज. मी 10,000 देऊ शकेन. यू कुड परचेस अ न्यू बाईक. तुम्ही नवीन बाईक घेऊ शकाल. ही कुड बी अ थीफ. तो चोर असू शकेल. शुड बी म्हणजेच काही काम करत असले पाहिजे. आता काही उदाहरण पाहूया. यू शुड बी डुईंग युअर वर्क. तू तुझं काम करत असले पाहिजे. ही मस्ट बी वेटिंग फॉर मी. तो माझी वाट बघत असेलच. शी मे बी मेकिंग फूड. ती जेवण बनवत असेल, शक्यता आहे. रवी माइट बी वॉचिंग टीव्ही. रवी कदाचित टीव्ही बघत असेल. ट्राय टू काही काम करायचा प्रयत्न करतो हे सांगण्यासाठी ट्राय टू वापरतो. वाक्यरचना पहा. करता त्यानंतर ट्राय टू त्यानंतर क्रिया पहिले रूप त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. आय ट्राय टू डू माय वर्क ऑन टाइम. मी माझे काम वेळेवर करायचा प्रयत्न करतो. ही ट्राय टू कम्प्लीट द प्रोजेक्ट. त्याने प्रोजेक्ट पूर्ण करायचा प्रयत्न केला. ट्राय टू अंडरस्टँड माय प्रॉब्लेम. माझा प्रॉब्लेम समजायचा प्रयत्न करा. आय विल ट्राय टू कम ऑन टाइम. मी वेळेवर यायचा प्रयत्न करीन. इफ कंडिशनल सेंटेन्सेस. जर तर, जर असे केले असते तर, असे झाले असते तर, जर तू असे केलेस तर मी असे करेन. आता उदाहरण पाहूया. इफ यू गिव्ह मी 500 रुपीज आय विल ब्रिंग स्वीट्स. जर तू मला 500 रुपये दिलेस तर मी मिठाई आणीन. इफ आय वेअर द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया आय वुड गिव्ह फ्री फूड टू पुअर पीपल. मी जर भारताचा पंतप्रधान असतो तर मी गरीब लोकांना मोफत अन्न दिले असते. इफ यू हॅड टोल्ड मी आय वुड हॅव ब्रॉट द बुक्स. जर तू मला सांगितले असतेस तर मी पुस्तके आणली असती. आता जोड वाक्ये किंवा मोठी वाक्ये पाहूया. वाक्यरचना पहा. करता ॲम इज आर त्यानंतर विशेषण टू क्रिया त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. काही उदाहरणं पाहूया. आता हे प्रेझेंट टेन्स मधली आहेत म्हणजेच वर्तमान काळातली आहेत. आय एम रेडी टू ॲक्सेप्ट दिस ऑफर. मी ही ऑफर स्वीकारायला तयार आहे. ही इज रेडी टू गिव्ह 1,000 रुपीज. तो 1,000 रुपये द्यायला तयार आहे. रवी इज रेडी टू डू दिस वर्क. रवी हे काम करायला तयार आहे.
आता पास्ट टेन्स मधले जोड वाक्य पाहूया, म्हणजेच भूतकाळातली वाक्यरचना पहा. करता, त्यानंतर वॉज किंवा वेअर, त्यानंतर विशेषण टू क्रिया, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. काही उदाहरणं पाहूया. ही वॉज रेडी टू डू दिस वर्क. तो हे काम करायला तयार होता. दे वेअर रेडी टू मीट यू. ते लोक तुम्हाला भेटायला तयार होते. राम गेव मनी टू बाय क्लोथ्स. रामने कपडे खरेदी करायला पैसे दिले. रेखा हॅड गॉन टू विलेज टू मेट हर ब्रदर. रेखा तिच्या भावाला भेटायला पुण्याला गेली होती. प्रोव्हर्ब्स म्हणजेच म्हणी. आता काही म्हणी पाहूया. टीट फॉर टॅट म्हणजे जशास तसे. हेल्थ इज वेल्थ म्हणजे आरोग्य हेच धन. ऑल इज फेअर इन लव्ह अँड वॉर. प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असते. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. युक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ. वर्क इज वर्शिप. परिश्रम इज देवपूजा. आता सिनॉनिम्स म्हणजेच समान अर्थाचे शब्द पाहूया. गिफ्ट म्हणजेच प्रेझेंट म्हणजे भेटवस्तू. चाइल्ड म्हणजे किड म्हणजेच लहान मूल. कलेक्ट म्हणजे गॅदर म्हणजे गोळा करणे. सॅड म्हणजे अनहॅपी म्हणजे दुःखी. फूल म्हणजे इडियट म्हणजेच मूर्ख. फ्रेजेस वर्ब्स म्हणजे वाक्यप्रचार वाचक क्रियापदे. टू गिव्ह अप म्हणजे त्याग करणे, सोडून देणे. ही हॅड गिव्हन अप हिज बॅड हॅबिट्स. त्याने त्याच्या वाईट सवयीचा त्याग केला होता. टू लुक फॉर चा शोध घेणे किंवा बघणे. वी आर लुकिंग फॉर टॉयज. आम्ही खेळणी शोधत किंवा बघत आहोत. टू कॅरी ऑन म्हणजे चालू ठेवणे. सर कॅरीड ऑन हिज लेक्चर. सरांनी लेक्चर चालू ठेवले. ॲब्रिव्हेशन म्हणजेच शब्दाचे संक्षिप्त रूप. आपण पूर्ण शब्द किंवा अनेक शब्द वापरण्याऐवजी शब्दाचे संक्षिप्त रूप वापरतो, त्याला ॲब्रिव्हेशन म्हणतात. काही एक्झाम्पल्स. चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे सीईओ. मॅनेजिंग डिरेक्टर म्हणजे एमडी. चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे सीए. मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजे एमपी. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय. एसे रायटिंग म्हणजे निबंध लेखन. टॉपिक आहे माय बेस्ट फ्रेंड. सुनील इज माय बेस्ट फ्रेंड. ही लिव्स इन माय बिल्डिंग. ही इज in 7th standard. We are in the same school. He is 13 years old. He is tall and handsome. He is smart. He gets good marks in exams. We study together. We play together. We play cricket. He is a good batsman. He helps his father in his works. He is simple and nice. He is kind. I like his nature. He helps me. He is my true friend. The uses of verbs म्हणजेच क्रियापदाचा उपयोग. इंग्रजी बोलायला शिकण्यासाठी क्रियापद व सहाय्यक क्रियापद ह्याचा उपयोग शिका. आता इंग्रजी वाक्यरचना पहा. करता, त्यानंतर क्रियापद, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती म्हणजेच ऍक्टर, त्यानंतर वर्ब, त्यानंतर ऑब्जेक्ट व त्यानंतर इन्फॉर्मेशन. इंग्रजी वाक्यात क्रियापद दुसरे घ्यावे. टू स्पीक म्हणजे बोलणे. आय स्पीक इंग्लिश. मी इंग्लिश बोलतो. हे साधा वर्तमान काळ आहे. कॅन ही सहाय्यक क्रिया. स्पीक ह्या मुख्य क्रियेसोबत वापरल्याने कॅन स्पीक म्हणजेच बोलू शकतो असा अर्थ होतो. शुड हे स्पीक बरोबर वापरल्याने शुड स्पीक म्हणजे बोलले पाहिजे
हा सल्ला होतो. मे स्पीक म्हणजे बोलायची शक्यता आहे. माइट स्पीक म्हणजे कदाचित बोलेन. एम इज आर त्यानंतर स्पीकिंग असं वापरल्यानंतर बोलत आहे म्हणजे चालू वर्तमान काळ होतो. हॅव किंवा हॅज त्यानंतर स्पोकन म्हणजे बोललो आहे असा पूर्ण वर्तमान काळ होतो. स्पीकचे दुसरे रूप म्हणजे स्पोक म्हणजेच भूतकाळ, याचा अर्थ होतो बोललो म्हणजे साधा भूतकाळ. हॅड त्यानंतर स्पोकन वापरल्याने बोललो होतो असा अर्थ होतो म्हणजेच पूर्ण भूतकाळ. स्पोकन हे स्पीकचे तिसरे रूप आहे. वॉज किंवा वेअर त्यानंतर स्पीकिंग वापरल्याने बोलत होतो असा अर्थ होतो म्हणजे चालू भूतकाळ होतो. विल शॅल विल किंवा शाल त्यानंतर स्पीक वापरल्याने बोलीन असा अर्थ होतो म्हणजेच भविष्य काळ होतो. नेहमी विचारली जाणारी प्रश्न उत्तरे म्हणजेच कॉन्व्हर्सेशन, संभाषण. सुनील, हाय, हाऊ आर यू? तू कसा आहेस? अनिल, हाय, आय एम फाईन. मी खूप छान आहे. अँड यू? आणि तू? सुनील, आय एम ऑल्सो फाईन. मी सुद्धा छान आहे. सुनील, व्हेअर आर यू गोइंग? तू कुठे चालला आहेस? अनिल, आय एम गोइंग टू मार्केट. मी बाजारात जात आहे. अनिल, व्हॉट आर यू डुईंग? तू काय करत आहेस? सुनील, आय एम वेटिंग फॉर माय फ्रेंड. मी माझ्या मित्राची वाट पाहत आहे. सुनील, व्हॉट इज युअर नेम? तुझे नाव काय आहे? अनिल, माय नेम इज अनिल. माझे नाव अनिल आहे. सुनील, व्हेअर डू यू स्टे? तू कुठे राहतोस? अनिल, आय स्टे ॲट परेल. मी परेलला राहतो. सुनील, हाऊ ओल्ड आर यू? तू किती वर्षाचा आहेस? अनिल, आय एम 25 इयर ओल्ड. मी 25 वर्षाचा आहे. सुनील, डू यू वॉन्ट मनी? तुला पैसे पाहिजेत का? अनिल, येस, आय वॉन्ट मनी. हो, मला पैसे पाहिजेत. नो, आय डोंट वॉन्ट मनी. मला पैसे नको आहेत. सुनील, व्हॉट डीड यू ईट? तू काय खाल्लंस? अनिल, आय एट अ समोसा. मी समोसा खाल्ला. वुड सहाय्यक क्रियापद. वुडचा उपयोग भविष्य काळात कमी निश्चितता सांगण्यासाठी विल ऐवजी वापरतात. वुड म्हणजेच नम्रपणे, सभ्यपणे बोलण्यासाठी वापरतात. विनंती करण्यासाठी वापरतात. काल्पनिक गोष्टी सांगण्यासाठी वापरतात. संभावना सांगण्यासाठी वापरतात. वाक्यरचना पहा. करता त्यानंतर वुड क्रिया पहिले रूप त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. शी वुड गो टू ठाणे टुमारो. ती उद्या ठाण्याला जाईल. रवी वुड हेल्प यू. रवी तुला मदत करेल. सर वुड आस्क दिस क्वेश्चन. सर हा प्रश्न विचारतो. यू वुड नॉट लाईक दिस आयडिया. तुला ही कल्पना आवडणार नाही. व्हॉट वुड यू डू? तुम्ही काय कराल? हाऊ वुड यू रिप्लाय? तुम्ही कसे उत्तर द्याल? हु वुड डू दिस वर्क? हे काम कोण करेल? नम्रपणे, सभ्यपणे बोलण्यासाठी वुडचा वापर करतात. काही उदाहरणं पाहूया. आय वुड यूज दिस मेथड. मी ही पद्धत वापरेन. आय वुड ॲड वन मोर पॉइंट. मी अजून एक मुद्दा मिळवीन. वुड यू टेक ज्यूस? तुम्ही ज्यूस घ्याल का? व्हॉट वुड यू टेक सर? तुम्ही काय घ्याल सर? वुड बी म्हणजे असेल, असेन, होईल म्हणजे काही काल्पनिक गोष्टी सांगण्यासाठी वुड बी वापरतात. वाक्यरचना पहा. करता त्यानंतर वुड बी त्यानंतर विशेषण त्यानंतर नाम व त्यानंतर माहिती. काही उदाहरणं पाहूया. दॅट वुड बी ग्रेट. ते उत्तम होईल. शी वुड बी अ डॉक्टर. ती डॉक्टर असेल किंवा होईल. आय वुड बी इन पुणे इन नेक्स्ट वीक. मी पुढच्या आठवड्यात पुण्यात असेल. इट वुड बी इझी. हे सोपे होईल, असेल. आता काही अजून उदाहरणं पाहूया. ही वुड बी डुईंग दिस वर्क. तो हे काम करत असेल. राज वुड बी मेकिंग डिझाईन्स.
राज डिझाईन्स बनवत असे. व्हॉट वुड यू बी डुईंग? तुम्ही काय करत असाल? आय वुड रॅदर टेक ज्यूस दॅन टी. मी चहापेक्षा ज्यूस घेईन. वुड इट बी ओके इफ आय गिव्ह मनी टुमॉरो? मी उद्या पैसे दिले तर चालतील का? वुड यू माइंड डुईंग दिस वर्क? तुम्ही हे काम कराल का?